राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फार मोठा गैरव्यवहार झालाय। या योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेले पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली आहेत, तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले। पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत। मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत। शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील, धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे। मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। जनतेने का नाकारलं याचा अभ्यास करा असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे। राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केलाय। महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवरती टीका केलेली आहे। ठाण्यामध्ये एक रिमोट कंट्रोल आहे, ते तेवढं सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जातं अशी टीका त्यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांची चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज धडकणार आहे। तर आज बीडच्या मांजरसुंब्यामध्ये इशारा बैठकीमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमधून मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे। 29 तारखेला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलेलं आहे। आपल्या शांततेत मुंबईला जायचंय असं ते म्हणाले, तर कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। मराठा समाज शांत आहे, विनाकारण समाजाला डिवचू नका, सत्ता बदल असतं हे लक्षात ठेवा असं म्हणत जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। आमच्या सरकारने मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे, तर मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही ते म्हणालेले। तर आगामी काळात मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहणार असंही फडणवीसांनी म्हटलंय। ज्याची जशी संस्कृती तशी तो शब्द वापरणार, त्याला कोणताच इलाज नाही असा टोला छगन भुजबळांनी जरांगेंना लगावलाय। फडणवीस खुन्नस काढतायत अशी टीका जरांगेंनी केलेली आहे, मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं अशा शब्दात भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। मनोज जरांगेंनी कितीही आंदोलनं केली तरी सुद्धा सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलेलं आहे। तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचंही तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलंय असं सांगताना आपण कोणाबद्दल काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे अशा शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंवरती टीका केलेली आहे। जरांगे कुठल्या थराला जाऊन बोलताना त्यांनी भान ठेवावं असंही महाजन म्हणाले। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी मिळून आलेले आहेत। या विषयावरती आज पुण्यामध्ये अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थेट भूमिका जाहीर न करता मग योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली आहे। नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मंदा म्हात्रेंचे कुटुंबीय उतरणार आहेत। बेलापूर गावातून मुलगा निलेश म्हात्रे किंवा सून नमिता म्हात्रे निवडणुकीमध्ये लढणार आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर मंदा म्हात्रेंचे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। आमदार चंद्रकांत पाटलांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसेंवरती टीका केली आहे। कोथळी आणि मुक्ताईनगर या 2 ठिकाणची यादी दाखवत रोहिणी खडसे ट्विटरवरती टिवटिव करतात असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी जोरदार टीका केली आहे। साताऱ्याच्या दहिवडीतील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचंही सुद्धा आयोजन करण्यात आलंय। चंद्रपूरच्या चिमूर या ठिकाणी भाजप आमदार बंटी भांडगिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मराठा समाजाची बैठक झाली। तालुक्यातील 400 महिलांनी मुंबईला येण्याची तयारी दर्शवलेली आहे। यंदा मराठा समाज बांधव मुंबईच्या समुद्रामध्ये गणपती विसर्जन करणार आहे।
बहिणाबाई चौधरींच्या स्मारकासाठी गिरीश महाजनांनी निधी दिल्यामुळे मंत्री भुजबळांनी त्यांचं कौतुक केलंय. गिरीश महाजनांचा संकटमोचक म्हणून उल्लेख करत त्यांनी आभार मानले. खासदार निलेश लंकेंच्या आपला मावळा प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाची मोहीम राबवली. मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून गडांवरती जात स्वच्छता करण्यात येते. दरम्यान वृक्षारोपण सुद्धा केलं जात आहे. शिर्डीचा लाडू प्रसाद महागलाय. साई भक्तांना 20 रुपयांना मिळणारा लाडू प्रसाद आता 30 रुपयांना मिळणार आहे. साईबाबा संस्थानने लाडूचे दर वाढवल्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पुण्याच्या कुमठेकर रोडवरील खानावळीमध्ये मांसाहार प्रेमींनी मोठी गर्दी केली. श्रावण महिना संपताच पुणेकरांनी मटणावरती ताव मारलाय. पुणे मेट्रोतील एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. प्रवासादरम्यान एका प्रवाशाने मेट्रोमध्ये बासरी वाजवली. बासरीचा आवाज ऐकणारा चिमुकला जोरदार व्हायरल होतो. पुण्याच्या तुळशीबाग आणि मंडई परिसरातील अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिकेने या परिसरातील अतिक्रमणं हटवलेली आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्यामुळे दुकान मालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. विरारमध्ये ग्राहकाने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये किडे आढळून आलेत. या प्रकरणावरती संताप व्यक्त करत शिवसेना पक्षाचे निडेगाव शाखा प्रमुख हितेश दिलीप घरत यांनी स्टोअरला भेट देत जाब विचारले आणि ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणलाय. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाणांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना पालकमंत्री अतुल सावे आणि अशोक चव्हाणांनी 10,000चा धनादेश देण्यात आलेला आहे. दरम्यान काही नागरिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नही केला. सलग 4 दिवस झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून करण्यात आलेल्या अतिरिक्त विसर्ग यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय. धरणाचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली. नंदुरबारच्या मोलगी गावात एकाच दिवसामध्ये 111.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मोलगी गावातील जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जात पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत तात्काळ मदत देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. खेडमधून आवाशी, लवेल आणि लोटे या भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान ही वाहतूक कोंडी सोडवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारं बॅरेज आणि बारवी धरण 100% भरलेलं असताना सुद्धा बदलापूरकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रस्त्यावरती उतरत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय. जळगावच्या 40 गावमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची 117वी जयंती ही साजरी करण्यात आलेली आहे. यावेळेला राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरूंनी ध्वजारोहण केलंय आणि सकाळपासूनच राजगुरू भक्तांनी त्यांच्या वाड्यावरती गर्दी केली आहे. मुंबईत गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे आणि आज बोरिवलीच्या गोराईचा राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालेलं आहे. यावेळेला गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. चंद्रपूरमध्ये सेल्फ क्रिएशन ग्रुपतर्फे बाप्पा मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. दरम्यान मूर्तींची आरती करून प्रसाद वाटप सुद्धा करण्यात आलं आहे. मुंबईतून कोकणात येणाऱ्या कोकणवासियांची बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासियांची मुंबईतून कोकणामध्ये ते दाखल झालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने एसटी बसेस कोकणवासियांसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काही बसेस रद्द केल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोकणवासियांसाठी मुंबई गोवा महामार्गावरती एकूण 10 स्टॉल उभे करण्यात आलेले आहेत. या स्टॉलद्वारे नाश्त्याची सेवा आणि आरोग्य सेवा दिली जाते. गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा मार्गावरती सर्वधर्मीय नागरिक या सेवेमध्ये तत्पर असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातल्या इमारतीतील 11व्या आणि 12व्या मजल्यावरती आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमरावतीच्या टिळकनगर रोडवरती महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी 24 तासात 5 आरोपींना अटक केली. यातील 3 आरोपी अल्पवयीन आहेत. अद्याप या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे बेंगलोर महामार्गावरती कराडजवळ मलकापूर शहराच्या हद्दीत चालत्या इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतलेली आहे. महामार्गावरती बाईक पेटल्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. कराड आणि मलकापूर शहरात गेल्या 15 दिवसात इलेक्ट्रिक बाईक पेटण्याची ही दुसरी घटना आहे. मालेगावच्या गिरणा नदीत एका बापाने 4 वर्षाच्या चिमुकलीसह उडी घेतलेली आहे. दोघेही वाहून जाताना या परिसरातील नागरिकांनी धाव घेत दोघांनाही जीवदान दिलेलं आहे. कौटुंबिक वादातून बापाने हे पाऊल उचलल्याचं समोर आलंय. धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याच्या शेतकऱ्याचा मृतदेह 9 दिवसांनंतर सापडलेला आहे. एनडीआरएफ पथकाने शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला. सुब्राव लंडगे असं मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ठाण्यातील उपवन तलावामध्ये 10 वर्षीय मुलाचा मुलाचा बुडून मृत्यू झालेला आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडलेली आहे. राज चाबुकस्वार असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील मिठानगरमध्ये टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवलेली आहे. 3 रिक्षा आणि 2 कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. याचा मोठा फटका तीर्थक्षेत्र गाणगापूरला बसलेला आहे. भीमा नदीकाठच्या गावांना कर्नाटक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. तर गाणगापूर विजयपूर या परिसराचा संपर्क तुटलेला आहे आणि गाणगापूर इडगा पूल पाण्याखाली गेलेला आहे. कोयना धरणामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुन्हा कोयना धरणाचे सर्व दरवाजे 1 फुटांनी उघडण्यात आलेत. कोयना धरणातून 10,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. मनमाडच्या कळवण भागातील चणकापूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे धरणातील 3 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूरच्या भिवापुरात भरधाव कारचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला आहे. मरू नदीच्या पुलावरून कार 35 ते 40 फूट खाली नदीपात्रात कोसळली आणि या अपघातात सागर वाघमारेचा मृत्यू झाला आहे. बगलाणमध्ये मुख्य बाजारपेठेत असलेल्या ई-सेवा केंद्राला आग लागली. आगीमध्ये महत्त्वाच्या कागदपत्रांसह सर्व साहित्य जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.